महर्षी व्यासांना शिष्यांनी पुढे शंका विचारली. दत्ताला सर्वांचा गुरु म्हणून गुरुदत्त असेच म्हणतात, तर अशा विश्वगुरु दत्ताने स्वतःच 24 गुरु केले होते असे ऐकले आहे. हे आश्चर्यच वाटते. हे कसे ते कृपया सांगावे. शिष्यांच्या या शंकेचे निरसन व्यासमुनी करू लागले आणि म्हणाले, उपासनेचे निरनिराळे अनेक मार्ग आहेत. सद्गुरु आदेशाने जर योग्य मार्गाचा अवलंब केला तर मनुष्याला जीवन मुक्तीपर्यंत जाता येते. ब्रह्मांड तत्वानुसार आत्मा हा अमर आहे. तो त्याला वाटेल तेव्हा परमात्मा आदेशाने कोणत्या ना कोणत्या योनीत जन्म घेतो. मनुष्य योनी ही सर्वोष्टक मानतात. मनुष्य योग्य आचार विचार आणि उपासना करून परमेश्वरी जे समाज सुधारणेचे कार्य, मनुष्याच्या दुःख यातना कमीत कमी करणे, समाजास भक्ती मार्गावर नेणे इत्यादी प्रमुख कार्य आहेत. ते करण्यास्तव परमात्मा हा साधक आत्म्यास पुनर्जन्म देतो व त्याकडूनच हे कार्य करवून घेतो. अगदी मनुष्य समाज हा अधोगतीच्या अंतिम टप्प्यापर्यंत येतो तेव्हा अवतार धारण करतो. हे श्री भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत परमात्मा हा केव्हा अवतार घेतो हे स्पष्ट सांगितले आहेच. परमात्मा इच्छेने आत्मा हा मनुष्य देहात म्हणजे योनीत जन्म घेतो त्यावेळी त्याचे सर्व कार्य पूर्वनिश्चित असते. परमात्मा मनुष्यास अनेक योनीत जन्म घ्यावयास लावतो हे त्रिवार सत्य. प्रश्न असा उभा राहतो की हे निरनिराळ्या योनीतील जन्म हे प्रारब्धीनुसार चांगले का वाईट, सुख भोगण्याकरता का दुःख यातना भोगण्याकरता, स्वर्ग नरक या संकल्पना या दृष्टीतून जन्मास आल्या. परमात्मा मनुष्य आत्म्यास त्याच्या त्याच्या कर्मानुसार जन्मास घालतो. सर्वच जन्म चांगले किंवा वाईट नसतात. जन्म पावणारे हे सर्व जीवात्मे प्रत्येकाचे भोग हे परमात्मा निश्चित करीत असतात. पण सर्व योनीमध्ये मनुष्य योनीतील आत्म्यास बुद्धी विचार करण्याची शक्ती व विचार व्यक्त करण्यास्तव वाचा दिली. तसेच इतर योनीमधील आत्म्यांना हे प्रदान नसले तरी ते आत्मे त्या योनीत परमेश्वरी कर्म करीत असतात. काही प्राणी हे नित्य उपयोगी पडणारे असतात. ते सातत्याने इतर जीवात्म्यास मनुष्य प्राण्यास उपयोगीच असतात. काही इतरांचा लय करण्यास्तव जन्मास येतात. तसेच वृक्ष वनस्पती जलचर पक्षी कीटक वगैरे त्या जन्मात आत्मा हा इष्ट वा अनिष्ट कर्मे करतोच. हिमालयात तसेच पृथ्वीवर असे अनेक प्रचंड आकाराचे वृक्ष आहेत. काही फुले फळे निर्मिती करतात, काही केवळ सावली देण्यास्तव असतात. हे अनेक वर्षे जीवित राहणारे वृक्ष म्हणजे आचार विचार विकाररहित एका जागी राहून सातत्याने तपश्चर्या करणारे पुण्यात्मे होय.